स्पृहाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बघूया. तर बघा, कधी कधी काय होतं, त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. तर चला आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीची भाजी. तर बघा, त्यासाठी मी इथे हे 2 केळी घेतलेले आहेत कच्ची. यामध्ये 2 माणसांची भाजी आरामशीर होते. तर बघा, इथे कांदा आपल्याला पेस्ट बनवण्यासाठी मी कापून घेतलेला आहे. इथे 2 कांदे, 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे, लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे मी इथे. चला तर मग आता आपण इथे हे केळी साल काढून कट करून घेऊया. तर बघा, तुम्ही बघू शकता मी इथे देठ आणि खालचं जो असतं ते कापून घेतलेलं आहे. तर इथे मध्ये असं एक कट देऊन आपल्याला हे असलं हे जे केळ आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. ही साल बाहेरून एक कट दिला की ते इझिली निघून जातं. तर बघा, अशा पद्धतीने आपले हे केळी सोलून तयार आहे. तर आता तो तुमच्या आवडीच्या शेपमध्ये हे कट करून घेऊ शकता. कट करताना आपल्याला हे थोडेसे जाडसरच कट करायचे आहे, जेणेकरून आपण हे जेव्हा फ्राय करतो तेव्हा ते तुकडे होत नाही. तर बघा, तुम्ही बघू शकता इथे आपली केळी कट करून तयार आहे. इथे मी आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आपल्याला ही केळी यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. खूप फ्राय ही करायची नाहीये, एकदम शॅलो फ्राय करायची आहे आपल्याला. आणि त्याची चव वाढवण्यासाठी आपल्याला यात आता फ्राय करताना थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे. तर बघा, आपण पनीर जसं फ्राय करून घेतो त्याप्रमाणे नॉर्मल आपल्याला हे केळी फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही जर ही भाजी खाल्ली तर पनीरची भाजी खाणं ही विसरून जाल, इतकी ही टेस्टी बनते ही भाजी. काय होतं, सारखे तेच भाज्या टिफिनला देऊन मुलंही कंटाळतात. तर बघा, ही एक आगळी वेगळी अशी भाजी जर दिली तर मुलं हे आवडीने खातातही. आणि ही भाजी खाल्ल्याने आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये विटॅमिन्स मिळतात. तर बघा, इथे आपली ही केळी आता फ्राय होऊन तयार आहे. तर बघा, आता हे तापलेल्या तेलामध्येच आपल्याला आता ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे. तर बघा, इथे आता मी जिरं घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हा जो कट केलेला कांदा आहे तो घालून गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही बघू शकता इथे कांदाही छान परतवून झालेला आहे. तर त्यात आपण हे आल्याचे तुकडे आणि लसूण घालून पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत. बघा, आता हे सगळं छान परतवून झालेलं आहे. तर आता आपण यात टोमॅटो घालून घेणार आहोत आणि तेही चांगलं गळेपर्यंत आपण यात परतवून घेणार आहोत. तर बघा, कांदा टोमॅटो परतत आहे तोपर्यंत आपण इथे मसाले काय काय घालणार आहोत ते बघून घेऊया. इथे मी हा किचन किंग मसाला घेतला आहे, अर्धा टेबलस्पून. इथे हा माझ्याकडे गरम मसाला आहे घरी बनवलेला, तो घेतलेला आहे. लाल तिखट घेतलेला आहे, हळद आणि धने पावडर घेतलेले आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो छान हा परतलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आणि थंड झालं की आपण हे मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहोत. बघा, इथे पेस्ट बनवून तयार आहे. तर बघा, आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तर यात आता आपण हे जे घेतलेले मसाले आहेत ते आधी घालून घेणार आहोत. मी आधी किचन किंग मसाला आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे. ते धने पावडर घालत आहे मी 1 टीस्पून आणि हळद घालत आहे. हे माझ्याकडे कलरचं लाल तिखट आहे म्हणून मी हे 1 पूर्ण टेबलस्पून घालणार आहे. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जे तिखटाचं असतं लाल तिखट तेही घालू शकता. हे मसाले थोडेसे फ्राय झाले की आपल्याला यात ही ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. तर यामध्ये आधी मसाले घालण्याचं कारण काय, आपण जी ग्रेव्ही यात घालतो तर त्या ग्रेव्हीला छान हे मसाल्यांचा अर्क उतरतो आणि भाजीला टेस्ट छान येते. तर आता आपण ही ग्रेव्ही कमी गॅसमध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही बघू शकता इथे छान हे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ आपली ग्रेव्ही आता बनवून ही तयार आहे. तर यात आता आपण हे कोमट पाणी करून घालून देणार आहोत. तर बघा, आता इथे मी हे गरम पाणी घालून घेत आहे.
तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यात पाणी ऍडजस्ट करू शकता. या ग्रेव्हीमध्ये आता जरी एवढं पाणी दिसत असलं तरी ती शिजल्यानंतर आणि भाजी तयार झाल्यानंतर एकदम दाटसर बनते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पाणी कमी जास्त ऍडजस्ट करू शकता. तर आता थोडासा फुल गॅस करून आपल्याला याला उकळी घ्यायची. तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे भाजीला. तर आता यात आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत. आपण आधी केळी फ्राय करतानाही थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आता हे मीठ घालताना थोडंसं बेतानेच घालायचं आहे. तर बघा इथे छान ग्रेव्ही आता आपली बनून तयार आहे उकळी येऊन. तर आता आपण यात हे फ्राय केलेले केळी घालून घेणार आणि हे आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिट अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे. तशी फ्राय झाल्यावर ही केळी शिजतेच, पण ग्रेव्ही आणि केळी व्हावं म्हणून आपण याला 2 ते 3 मिनिट छान शिजून घेणार आहोत. तर बघा तुम्ही बघू शकता आपली इथे ही भाजी बनवून तयार आहे. तर बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे. एकदम अप्रतिम दिसत आहे ही भाजी. चला तर मग आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया. तर बघा आहे की नाही मग हे एकदम मजेदार भाजी. तर आता आपण यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती तुमची भाजी. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्पृहाज रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्पृहाज रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.